साधारण रवी सारखा ग्रह ज्यावेळेला अश्विनी नक्षत्रामध्ये असतो, तर रवी हा मेष राशीमध्ये येतो आणि रवीची मेष राशी सर्वात उच्च रास असं म्हटलं जातं. आणि त्यात खास करून अश्विनी नक्षत्र. आणि जर हा रवी कुंडलीमध्ये, जर एखाद्याच्या कुंडलीमध्ये कोण स्थानात असेल किंवा दशम स्थानात असेल किंवा प्रथम स्थानात सुद्धा असेल, तर हा व्यक्तीला एखादी चांगली राजमान्यता सुद्धा देऊ शकतो. रवी हा राजकारणाचा पण कारक आहे. अशा व्यक्ती नक्कीच चांगल्या राजकारणामध्ये सुद्धा चमकू शकतात किंवा सरकारी नोकरीमध्ये सुद्धा येऊ शकते. एखादा व्यक्ती म्हणतो ना, मला सरकारी नोकरीमध्ये योग आहे का? रवी सुद्धा जर का अश्विनी नक्षत्रामध्ये असेल, दशम स्थानामध्ये सुद्धा असेल, धनस्थानात असेल, षष्ठ स्थानात, तरी सुद्धा तुम्ही सरकारी नोकरीमध्ये काम करू शकता. हा पूर्ण व्हिडिओ यूट्यूबवर पहा. आणि हो, येत्या 1 मे पासून आपल्या इथे ऑनलाईन ज्योतिषशास्त्राचे नवीन वर्ग सुरू होत आहेत. ज्योतिषशास्त्राचा बेसिक कोर्स खास नवशिक्यांसाठी तयार करण्यात आला आहे. ज्यांना ज्योतिषशास्त्र शिकण्याची आवड आहे किंवा या विषयाची सखोल माहिती घ्यायची आहे, त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. ज्यांना या कोर्समध्ये सहभागी व्हायचे असेल, त्यांनी पुढे दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा. कोर्सबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला त्या नंबरवर मिळेल. धन्यवाद.